CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। कवठे महांकाळमधील पारधी समाजाच्या काही लोकांनी नगरपंचायतीमध्ये काम करणारे मुकादम बल्लारी यांस दमदाटी आणि मारहाण केली। या संदर्भात कवठे महांकाळमधील नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी, सफाई कामगार, घंटागाडीवरचे कर्मचारी, आरोग्य विभाग आणि इतर सर्व कर्मचारी यांनी नगरपंचायतीच्या समोर केलं ठिय्या आंदोलन। ठिय्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस तरीसुद्धा प्रशासन या कर्मचाऱ्यांना न्याय देऊन पारधी कुटुंबियांना हद्दपार करेल का याकडे सगळ्या कर्मचाऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय, कारण त्यांच्या हातामध्ये धारदार शस्त्र असतात। पहाटे 5 वाजल्यापासून सफाई कामगार काम करत असतो। अचानकपणे पारधी कुटुंबांनी हल्ला केला तर यांना सिक्युरिटी काय, त्यांना प्रोटेक्शन काय, या संदर्भात हे आंदोलन ठोकलेलं आहे। यासाठी नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांचा कर्मचाऱ्यांना फुल पाठिंबा आहे असं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले। कवठे महांकाळ नगरपंचायतमधील आरोग्य विभागात मुकादम म्हणून काम करीत असणारे श्री रामकृष्ण कुलयाप्पा बल्लारी हे दिनांक 17/8/2024 रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार मेघराजा टेकडी परिसरात JCBच्या सहाय्यानं खड्डा काढण्यासाठी सकाळी 10 वाजल्यापासून काम सुरू होतं। सदरचं काम सुरू असताना सायंकाळी 4:30 सुमारास कवठे महांकाळ येथील श्री मलकार काळे आणि त्यांच्या पत्नी अंकुल काळे, नौशा काळे, लचंडी काळे आणि इतर लोक त्या ठिकाणी आले आणि खड्डे पाडू नका असं म्हणून ते मुकादम श्री रामकृष्ण कुलयाप्पा बल्लारी आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देऊ लागले। तसेच मारहाण करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेले। तसेच जुलै महिन्यामध्ये नगरपंचायत आवक-जावक लिपिक श्रीमती कलावती रामकृष्ण बल्लारी यांनाही दमदाटी केली होती। तसेच इतरही काही आरोग्य कर्मचारी यांना यापूर्वी काम करत असताना मारहाणीची धमकी, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। आम्ही नगरपंचायतचे शासकीय काम करत असताना ही दमदाटी करत असतात अशी तक्रार त्यांनी दिली आहे। CK मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठे महांकाळ। आलेलो आहोत। आज कर्मचाऱ्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत। त्याच्यासाठी कामगारांना केले जातात। नगरपंचायतचे कर्मचारी अवरात्र काम करतात तरीही त्यांच्यावर हल्ले केले जातात। तर हे हल्ले करतात तर यांना संरक्षणाची गरज आहे। या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। आपण काय सांगाल? कवठे महांकाळ शहरामध्ये सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून आरोग्य विभागाचं काम, कवठे महांकाळ शहराची स्वच्छता, कवठे महांकाळ शहराचा पाणी पुरवठा हे महत्त्वाचे 2 मुद्दे नगरपंचायत कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गावाची सेवा दररोज केली जाते। दिनांक 17/8/2024 रोजी माननीय मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार धनकसरा येथे खड्डा पाडण्याचं काम चालू केलेलं होतं। सकाळी 10 वाजल्यापासून काम चालू होतं। त्या ठिकाणी दुपारी 4:30 वाजता काही पारधी समाजातील लोकांनी आमचे मुकादम रामा बल्लारी यांना मारहाणीचा प्रयत्न केला। तिथं एकट्याला बघून तिथं मारहाणी केल्यानंतर आम्ही रीतसर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं। त्याचबरोबर आम्ही 21 तारखेलाही पोलिसांच्या डिपार्टमेंटला आमचं संरक्षण व्हावं यासाठी निवेदन देण्यात आलं। त्याचबरोबर दिनांक 22/8/2024लाही सकाळी आमच्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या अंगावर मारायचा प्रयत्न पारधी लोकातील काही मुलांनी केला। त्यामुळं आम्ही दिनांक 22/8/2024 पासून जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्याला संरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन या ठिकाणी सुरूच राहील। मी सुजाता रमेश माने। आम्ही सर्व कर्मचारी, सफाई कर्मचारी पहाटे 5 वाजेपासून झाडू मारण्यासाठी येत असतो। तरी पण आम्हाला फक्त म्हणजे आता पारधी लोकांचा आम्हाला भीती आहे, कारण घंटागाडी पण चालू असते। घंटागाडीवरती पण म्हणजे 4-8 दिवसाच्या पाठीमागं पण हल्लेखोर झालेले आहे, त्यांनाही मारहाण केलेलं आहे। कदाचित आमच्यावरती हल्ले होईल असा आमचा अंदाज आहे। त्याच्यामुळे आम्ही पण कामावरती येणार नाही, पण लवकरात लवकर त्यांना बाहेर काढण्याची किंवा दुसरीकडे रवाना करण्याची प्रत्येकाने आम्हाला सहकार्य करावे। त्याचबरोबर आता आपल्यासोबत काही अनेक कर्मचारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आपण काय सांगाल या गोष्टी?
आता आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनात अशी भीती निर्माण झालेली आहे की पाणीपुरवठा असेल किंवा आरोग्य असेल, आम्हा सर्वांना पहाटेपासून काम करावं लागतं, अंधारात काम करावं लागतं आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनात अशी एकदम तीव्र भीती निर्माण झालेली की रस्त्यावरती आल्यानंतर कधी हल्ला होईल आणि कधी आमच्या हातापायाला अंगाला इजा होईल याची मनात भीती निर्माण झाली. कारण आमचंही कुटुंब आहे, आमच्या कुटुंबाचा निर्वाह हा आमच्यावरून चालतो. त्यामुळे गावाची आम्ही सेवा करतो, तर गावानेही गावानं व प्रशासनानं आम्हाला प्रोटेक्शन द्यावं एवढीच आमची मागणी आहे. आम्हाला प्रोटेक्शन मिळाल्याशिवाय आमचं काम बेमुदत आंदोलन हे चालूच राहील. एकंदरीत पाहता मला एक सांगा, या नगरपंचायतीचे नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, यांनी याच्यावर कोणते पावलं उचललेले आहेत? सगळ्या नगरसेवकांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे या आंदोलनासाठी. त्याच्यावर कोणते काटेकोर भूमिका काय घेतली? तो आम्हाला सपोर्ट केलेला आहे. त्रास पडद्यांचा होत असतो, सगळ्या सोयी बंद करा आणि करा. जोपर्यंत तुम्हाला संरक्षण मिळत नाही